नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं माझा चॅनल भक्तिप्रेम संगीत यामध्ये स्वागत आहे. चला तर आज आपण जाणून घेऊया 200 वर्षापूर्वी कशी होती पंढरीची वारी. ब्रिटिश चित्रकारानं केलं आहे वर्णन. ब्रिटिश चित्रकार 1795 मध्ये एका ब्रिटिश चित्रकारानं विठ्ठल भक्ताची भक्ती पाहिली. त्याचे नाव जेम्स वेल्स होते. तो स्कॉटलंडचा होता. जेम्स वेल्स कोण होता? जेम्स वेल्स ब्रिटनचा चित्रकार आणि प्रवासी होता. तो 1791 साली भारतात आला. त्याने भारतातील लोकांचे जीवन आणि मंदिराचं चित्रे काढली. कोणाशी संबंध आला? त्याचा संबंध सवाई माधवराव पेशवे, नाना फडणवीस आणि महादजी शिंदे यांच्याशी आला. त्याने मराठा दरबारात चित्रे काढण्याचे काम केले. लोणी गावाजवळचा मुक्काम. 24 मार्च 1795 रोजी तो अहमदनगरच्या लोणी गावात पोहोचला. तिथे त्याला एका धर्मशाळेजवळ विठ्ठल आणि रुक्माईचं मंदिर दिसले. आत्ताचं अहिल्यानगर. मंदिराचं वर्णन. मंदिरात काळ्या दगडात कोरलेल्या मूर्त्या होत्या. विठ्ठलाला तो इटुलबा आणि रुक्माईला रचमी म्हणतो. मंदिर साधे पण भक्तिभावपूर्ण होते. जेम्सच्या नजरेतून भक्ती. जेम्स लिहितो, लोक या मूर्तीची खूप भक्ती करतात. ते नाचतात, गातात आणि मोठ्यानं जल्लोष करतात. पंढरपूरची माहिती. पुण्याहून 60 कोश म्हणजे जवळपास 180 किलोमीटर अंतरावर पंढरपूर नावाचं गाव आहे. ते विठ्ठल आणि रुक्माईचं मोठे तीर्थक्षेत्र आहे. वारीचा उल्लेख. जेम्स वेल्स लिहितो, प्रत्येक वर्षी लोक पंढरपूरला चालत जातात. त्यानं हजारो लोकांची ही यात्रा स्वतः पाहिली. जेम घोषाचा आवाज. वरील लोक विठ्ठला विठ्ठला रुक्माई असं म्हणतात. जेम्सनं इटुलबा इटुलबा इटुल रचमय असं ऐकले आणि लिहिले.